हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज ना कुठलाही व्लॉग वगैरे मी टाकत नाही आहे. आज म्हटलं फक्त रेसिपी टाकावी आणि ही रेसिपी एवढी इझी आहे आणि एवढी टेस्टीसुद्धा होणारी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी आज ना तुम्हाला तुरीच्या डाळीची रेसिपी सांगणार आहे. डाळी तर भरपूर पद्धतीने करतात, पण एकदा ना ह्या पद्धतीने करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला नक्की नक्की आवडेल. तर इथे मी ना मस्तपैकी डाळ ना शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला लागणार आहे टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता सोबत जिरं, मोहरी, कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. तर बघा मस्तपैकी डाळ ना शिजवून घेतलेली आहे. तर एक शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि 2 शिट्ट्यानं कमी गॅसवरती त्याच्याने मऊ सॉफ्ट लुसलुशीत डाळ शिजते. एक गंज ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तर तेल थोडंसं इथे जास्त वापरलेलं आहे. तेलाला छान तापू द्यायचं. नंतर ना मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आणि नंतर लसूण टाकायचं. इथे लसणाचा थोडा जास्त वापर करायचा आहे, जेणेकरून ही डाळ ना, आपण इथे कांदा वगैरे वापरणार नाही आहोत, त्याच्यासाठी लसूणच वापरायचा आहे. खूप छान होते. आणि इथे बघा कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आणि चम्मचच्या सहाय्याने ना थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. लसूणला थोडं ब्राऊन कलरचं, म्हणजे एकदम थोडं जास्त नाही होऊ द्यायचं. नंतर ना मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला. याला सुद्धा ना मस्त फिरवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो. तर इथे बघा मी टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे कट करून छान. याला पण मस्त फिरवून घ्यायचं. आणि बघा फ्रेंड्स, मी परत सांगते, ही रेसिपी ना एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि बघा इथे हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आपल्याला 1 चम्मच आणि फिरवून घ्यायचं. नंतर ना आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार. मीठ याच्यासाठी टाकत आहे कारण की टोमॅटो वगैरे टाकले ना आपण, टोमॅटो सॉफ्ट होते मीठ टाकल्यामुळे, म्हणून मग फोडणीमध्येच मीठ टाकून घेत असते मी. कोणी कोणी वरतूनसुद्धा टाकते डाळीच्या. याला मस्त 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. आणि बघा या फोडणीमध्येच ना सांबारसुद्धा टाकून घ्यायचा आहे. मी इथे तुम्हाला समोर मी सांबार टाकणारच आहे या फोडणीमध्ये, पण थोडंसं मी जे टोमॅटो आहे ना त्याला थोडं सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आणि बघा ह्या फोडणीमध्ये ना कोथिंबीर टाकल्याने खूप छान होते. तर बघा कोणी कोणी मी इथे वरतूनसुद्धा टाकणार आहे, पण फोडणीमध्ये टाकल्याने खूप भारी होते. तर बघा माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी करून बघा. तर बघा इथे मी डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे. मस्तपैकी डाळ शिजलेली आहे ही आपली, सॉफ्ट एकदम मऊ लुसलुसीत. तर मी म्हटल्याप्रमाणे ना 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती करून घ्यायची आणि 2 शिट्ट्यानं कमी गॅसवरती करून घ्यायच्या आहे, ते जेणेकरून डाळ खूप छान शिजते. आणि बघा आपल्याला किती पातळ किती घट्ट पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. पाणी टाकली वरतून आणि आता याला ना मोठ्या गॅसवरती मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता, एक उकळी मोठ्या गॅसवरती येऊ द्यायची आहे मस्त खळखळ. आणि नंतर ना कमी गॅसवरती थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे 1 ते 2. तर बघा इथे जवळपास ना आपली डाळ ही झालेलीच आहे. अशी डाळ ना भातासोबत एवढी छान लागते आणि पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते. तोंडी लावायला जर तुमच्याकडे छान असं लोणचं असेल तर मग तर विषयच भारी. आणि बघा वरतून ना मी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. तर बघा फ्रेंड्स, आपली ही ना डाळ रेडी झालेली आहे. तर दिसायलाच एवढी भारी दिसत आहे ना, खायलासुद्धा याच्यापेक्षा डबल भारी लागणार आहे. चला तर मग ही आपली डाळ इथे रेडी झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया परत. बाय.